राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्राचे युवक अजितदादा पवार यांचे जयंतीनिमित्त जनसेवा सप्ताहामध्ये 22 ते 28 या 7 दिवसाच्या कालावधीमध्ये पक्षाच्या वतीने वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात आले। त्या शेवटचा भाग म्हणून आज आपला सर्व पत्रकारांचा सत्कार आणि रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। या कार्यक्रमावर उपस्थित म्हणजे सहकारी मित्र माजी नगराध्यक्ष बालाजीराव टेकाळे, शहराचे अध्यक्ष देवगिरी मोतीवार, प्राध्यापक कांबळे सर, भाऊ कडवा, भाऊ शागावार, नागपूरराव नागावार, सय्यद सर, लोकांचे आशुबाई, रजू कांबळे, शरीफबाई, शरीफ मामू, विनीत बिलगरमान, विजय सहकारी मित्र खाली सगळे, अनिल गोंदावार, संतोष मुलतवार, सुमित कांबळे, साई कडवणवार, ओंकार विलेवार, पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि पत्रकार बांधव गेल्या आठवड्याभरामध्ये देगलूर शहरामध्ये आपल्या सर्वांच्या साक्षीनं आपण सर्वांनी ज्या बातम्या प्रकाशित केल्या असे आठवडा साजरा करत आहोत। आज आठवडा शेवटचा दिवस आहे। संतोष म्हटल्याप्रमाणे वाढदिवसाच्या रोजी आपण जयंती साजरी करतो ते थोडं काही मनाला मानवणार नाही, परंतु जो काळानं ठरवला ते आपल्या सर्वांना सामोरं जावं लागतं। आज आपण लोकशाहीचा चौथा आदर्श भाग किंवा समाजाचा आरसा म्हणतो तो आपलं वावर ठरणार नाही। समाजात ज्या ज्या गोष्टी घडतात त्या आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचतात। त्यासाठी आपलं समाजाप्रती योगदान फार महत्त्वाचं आहे आणि आपलं सर्वांचं स्वागत करणं हे आमचं पक्षाचं कर्तव्य आहे। आम्ही जरी पक्ष म्हणून काम करत असलो तरी आम्ही कुटुंबावर काम करतो। गेल्या अनेक वर्षापासून देगलूर शहरामध्ये राष्ट्रवादी पक्ष म्हणजे एक परिवार आहे। आमच्या परिवारामध्ये सर्व एकत्र बसून कोणी एकाच कोणतं काम होत नसते, सर्वजण संघटितपणे काम करावं लागतं। पण त्या कामात कोणाला पुढाकार मिळतो, कोणाला पुढाकार मिळतो। स्वर्गीय दादा राज्याचे जलसंपदा मंत्री होते। देगलूर शहराचा बाहेर गटार योजनेचा प्रस्ताव पुण्याला सी होते कल्याणकर म्हणून त्यांच्याकडे प्रलंबित होता। मी अनेक वेळेस गेलो, आबा उपमुख्यमंत्री होते, आबांनी काम पाठवलं, माझे सहकारी मंत्री आले काम पुण्यावरून, मग तिथं जाऊन आलो, पण ते वेळकाळ पार करत होते। दर गुरुवारी मनोहर आमदार मिळाला पक्षाचं कार्यालय होतं नवीनपेठला, त्याचा 10 दिवसात दरबार राहायचा, जनता दरबार। मी जाऊन आपली काही भेट मांडलो, तर आज आम्ही कल्याणकरचा फोन केला, त्यांना म्हटलं कल्याणकर समजत नाही का म्हणजे आबांनी फोन केल्यावर काम करत नाही, मग नोकरी करायची नाही, गडचुरी जायचं। तेव्हा त्यांनी तात्काळ मला त्या दिवशी पुण्याला पाठवून दिले। त्या कल्याणकर साहेबांनी मला चहा बिस्किट देऊन काम करून दिलं। म्हणजे असं प्रशासक असं वचक होतं। शेखर पंडित साहेबांची बदली झाली होती पिंपरी चिंचवड आणि ते नांदेड लिहून आहोत म्हणजे हातावडीचा प्रस्ताव प्रिंट होता। मी बालाजी बरेच जण आम्ही सगळे दुर्वासाहेब होते आम्ही सगळं गेलो होतो। तर शेखर पंडित दिवंगत नेते माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त हा आपण सप्ताह इथं देगलूरमध्ये साजरा करत आहोत। या प्रसंगी या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले या नगरीचे नगराध्यक्ष प्रतिनिधी आमचे मित्र बालाजीराव टेकाळेजी, माजी नगराध्यक्ष आमचे मित्र लक्ष्मीकांतजी पदमवारजी, आमचे मार्गदर्शक मधुकर शेठ नार्लावार, उत्तम कुमार कांबळेजी, सय्यद सर, दिगंबरांना कडलवार, नंदुशेठ शाखावार, सय्यद सर, अतर हाशमी, अल्पसंख्याकांचे आमचे शहराचे अध्यक्ष, शहराचे उपाध्यक्ष मिलिंद बिलकंगन, संतोष उमरतवार, शरीफ मामू, उपस्थित सर्व नगरसेवक व पत्रकार बंधूंनो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुले शाहू आंबेडकर या विचारसरणीवर चालणारा पक्ष आहे। कालच्या ह्याच्यामध्ये मी बोललो, जे नरगा रोडला जे कार्यक्रम झाला की आपण ज्या ज्या मूलभूत गरजा आहेत या नगरीच्या देगलूर शहराच्या त्या पूर्ण करण्याच्या अनुषंगानं ज्या गरजा आहे ज्याची निकड आहे, मग ती स्वच्छतेची असेल, वृक्षारोपणाची असेल आणि रक्तदानाची असेल, ही लोकांच्या निकडीच्या दादाच्या मनामध्ये लोकांची सेवा करण्याचं जे म्हणजे मनीषा होती, जे महत्वाकांक्षा होती, इच्छा होती, शेवटच्या क्षणापर्यंत दादा लोकांच्या सेवेसाठी गेले आणि त्यांच्या विचारावर चालणारा हा पक्ष त्यांचा हा विचाराची खास धरून लोकांची सेवा करण्यासाठी